प्रमाणे भटांची अवकात नाही, भटाबामणांची अवकात नाही. भटाबामण नेहमीच दुसऱ्याला ढाल करतात आणि आपण सुरक्षित राहतात. तो पोळी खाऊन घरामध्ये दुपारची वामकुक्षी घेणारे जे भट आहेत, वामकुक्षी दुपारा झोपणारे जे भट आहेत, हे आळशी, देशातले सगळ्यात आळशी जे लोक आहेत, देशातले जे कामचुकार, मोकार, टुकार, आयत खाऊ जे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. बाबासाहेबांनी सिद्ध केलं असन किंवा त्या अगोदरच्या महापुरुषांनी सिद्ध केलं असन, अनेक वेळा सिद्ध केलं. या देशातले सगळ्यात कामचोर आणि आयत खाऊ जे लोक आहेत ते ब्राह्मण लोक आहेत. त्या ब्राह्मण लोकांची, आयत खाऊ लोकांची संघटना आरएसएस आहे. जय भीम, जय भारत. या औंढा नागनाथ तहसीलच्या समोर आज आमचं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारनं जे उपवर्गीकरणासाठी जी कमिटी नेमली आहे त्याला मुदतवाढ दिली आणि उपवर्गीकरण करायचा घाट सरकारनं घातलेला आहे. या विरोधामध्ये आंदोलन सुरू आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी काल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या संदर्भानं बोलण्यासाठी मुद्दामहून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले संवाद साधत आहे. आरएसएस नेहमीप्रमाणे या देशामध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण करायचा, फोडायचं आणि राज्य करायचं, फोडा आणि झोडा ही जी नीती आहे इंग्रजाची असं सांगण्यात येते, परंतु ही नीती आहे ब्राह्मणांची नीती आहे आणि याच्यावरच आरएसएस गेल्या अनेक वर्षापासून, मग ती काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा भाजपच्या माध्यमातून असेल किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्याही पार्टी असेल, त्या पार्टीच्या माध्यमातून आरएसएस या देशामध्ये आपलं राज करण्यासाठी नेहमीच, आरएसएस म्हणजे ब्राह्मण, आरएसएसचं दुसरं नाव ब्राह्मण आहे. ब्राह्मण संघटनेची स्थापना 1925 झाली असली तरी त्याच्या अगोदर ब्राह्मणांची संघटना देशामध्ये तथागत राज्य घालवण्यासाठी असन, छत्रपती शिवाजी महाराज राज्य घालवण्यासाठी असन, या देशामध्ये काम ते करत आहेत. ब्राह्मणांचं वर्चस्व कायम राहिलं पाहिजेत अशा पद्धतीची ही ब्राह्मणांची, भटांची जी संघटना आहे तिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आरएसएस वगैरे वगैरे म्हणलं जाते. संघ देखील हा शब्द वापरला जातो. संघ हा तथागत गौतम बुद्ध यांचा हा संघ आहे. बुद्ध धम्म संघ हे जे त्रिरत्न आहे त्यापैकी एक संघ आहे. संघ दुसरा कोणताही असू शकत नाही. संघाची एक वेगळी उंची आहे, संघाचा वेगळा प्रभाव आहे, संघ ही वेगळी संकल्पना आहे. परंतु या संकल्पनेला डॅमेज करण्यासाठी मुद्दामहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी संघटना आहे, चेटीवाले लोकांची, भटांची संघटना आहे, या संघटनेला संघ बोलले जाते. या संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएसच्या भटाच्या संघटनेच्या कार्यालयावर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. त्याचं कारण आहे विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी नोंदणीचं काम एक चेडीवाल्या संघटनेच्या टोपी घालून, चेड्या घालून प्रमाणाच्या लोकांचं काम सुरू होतं. अवकात नाही. याच्या विरोधामध्ये ज्या तरुणांनी या कार्यक्रमाला विरोध केला किंवा पोलिसांनी जी माहिती दिली, हे याच्यावर आदेश घेतलं, त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला. वामकुक्षी घेण्यात गेल्यानंतर चौथ्या दिवशी 4 दिवस यांना विचारला घेतल्या व्यवस्थेला आळशी जे लोक म्हणून एका बहुजन आघाडीच्या तरुण मुलावरती गुन्हा दाखल झाला ते ब्राह्मण आहे आणि त्याच अनुषंगाने सगळं प्रकरण पुढे आलं. बाबासाहेब आरएसएस वरती मोर्चा काढून, अनेक वर्ष देखील आरएसएसच्या कार्यालयावरती मोर्चा काढून या देशामध्ये आरएसएस ही अनधिकृत जी संघटना आहे तिचं वास्तव रूप समोर आणण्याचा प्रयत्न झाला. या मोर्चाचं, या प्रयत्नाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि देशहिताचं काम करत आहोत, लोकहिताचं काम करत आहोत. आणि हे सांगण्यासाठी नेहमीच ब्राह्मण, आरएसएसचा प्रमुख हा ब्राह्मण असतो, परंतु आरएसएसचं संरक्षण करण्यासाठी पुढे येतात ते गैरब्राह्मण लोक येतात. म्हणजे अस्पृश्य लोक असतील, मागास त्याला काय म्हणतात, अस्पृश्य आणि शूद्र लोक असतील. शूद्र लोक म्हणजे ओबीसी आजच्या देशातले, अस्पृश्य म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे लोक, हे नेहमीच आरएसएसचं संरक्षण करण्यासाठी पुढे येतात. काल छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला देखील त्या आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर त्याचा बचाव करण्यासाठी त्या संघटनेचा एक बौद्ध कार्यकर्ता पुढे करण्यात आला. आता ते बौद्ध आहे की नाही ते तपासण्याची गरज आहे, कारण ते ओरिजिनल लोक जे आहेत, बौद्ध लोक आहेत, अशा प्रकारचं भटाच्या संघटनेचं समर्थन करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असलं पाहिजे, कुठलं तरी बियाणाने असलं पाहिजे. त्याच्यामुळं आरएसएस जी आहे, ही आरएसएस ची जी प्रतिमा आहे
हे नेहमीच चळवळीतल्या लोकांनी, बुद्ध विचाराच्या लोकांनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी, पुरोगामी विचाराच्या लोकांनी नेहमीच आरएसएसचा जो ओरिजिनल चेहरा आहे जगाला दाखवण्याचं काम केलं आहे. त्या माध्यमातून या माध्यमातून आम्ही देखील हा चेहरा उजागर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. काल म्हणजे अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण मागण्यासाठीचं आंदोलन सुरू आहे. धनगर समाज देखील आरक्षण मागण्याचं आंदोलन करत आहे. आदिवासी समाज आहे, आरक्षणासंदर्भात लढत आहे. धनगर असतील, आदिवासी असतील, मराठा असतील किंवा अनेक जाती ज्या आहेत, बंजारा समाज देखील या आरक्षणाच्या आंदोलनाने पुढे आलेला आहे. जर या देशातली आरएसएस जी ब्राह्मणाची संघटना आहे, जरी लोकहिताची काम करणारी संघटना असेल, लोककल्याणकारी काम करणारी संघटना असेल, तर या संघटनेच्या चेडीवाल्या लोकांनी आम्हाला अपेक्षित होतं की मराठा आंदोलनामध्ये चेड्या घालून, टोप्या घालून सामील होऊन मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, ही मागणी करायला पाहिजेत. धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, याच्यात देखील चेडीवाले, टोपीवाले लोक असणं अपेक्षित आहे. बंजारा समाजाचं आंदोलन झालं, त्या बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये देखील चेडीवाले, टोपीवाले, काळ्या टोपीवाले, भट हे त्या ठिकाणी आरक्षण मागणीच्या आंदोलनामध्ये असायला पाहिजेत. अजून ज्या काही लोक समाजातले घटक जे आहेत, आदिवासी समाज आहे, आमच्या आरक्षणामध्ये इतर समाजाला समाविष्ट करू नये यासाठी आरक्षणाचं आंदोलन करत आहे. त्याच्यानं देखील चेडी घालून या भटानं यायला पाहिजे होतं. आज आम्ही इथं एससी आणि एसटीचं उपवर्गीकरण करू नये, तुकडे पाडू नये. एससी आणि एसटी मध्ये भांडणं लावण्यासाठी ब्राह्मण हे तुकडे पाडून एबीसीडी करून, उपवर्गीकरण करून झगडे लावण्याचं काम करत आहे, किंवा जे आमच्यामध्ये जी आता नव्याने जी एकता निर्माण होत आहे याला खंडन घालण्याचं जे काम सुरू आहे, फोडा आणि राज्य करा ही जी नीतीसाठी मुद्दा म्हणून आरएसएसचं प्रोडक्ट देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एससी मध्ये उपवर्गीकरण करायचं अशा प्रकारचा एक घाट घालून बसलेला आहे. तर आमची अपेक्षा होती की आम्ही बसलो हे औंढा नागनाथ तहसीलच्या समोर आरक्षणाच्या संदर्भात लढण्यासाठी. जर बौद्धाचा कार्यकर्ता काल वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चा विरोधामध्ये आरएसएसनं पुढे केला. आमची अपेक्षा आहे की आमच्या इथे आमच्या आंदोलनामध्ये देखील आरएसएसच्या भटायनं चेट्या घालून, काळी टोपी घालून इथं आमच्यासोबत बसायला पाहिजेत. जर हे लोककल्याणकारी काम करणारे असतील, लोकहिताचं काम करणारे असतील. मुळामध्ये आरएसएसचे जे भट आहेत, ब्राह्मण आहेत, चेडीवाले लोक आहेत, हे सगळ्यात डरपोक लोक आहेत. आम्ही नेहमीच म्हणतो ही भित्र्या लोकांची संघटना आहे, डरपोक लोकांची संघटना आहे. ते पुढे येऊन कोणतंच काम करत नाही, ते फक्त काड्या करण्याचं, पाठीमागून षड्यंत्र करण्याचं, चुगल्या करण्याचं, कानं भरण्याचं आणि त्याच्या माध्यमातून एकमेकाला भांडणं लावायची. याची चुगली त्याला सांगायची, त्याची चुगली याला सांगायची आणि भांडण लावून मजा पाहायची. अशा प्रकारच्या कुच्चर लोकांची संघटना, डरपोक लोकांची संघटना म्हणजे भटाची संघटना आरएसएस आहे. तर या आरएसएसचा जो चेहरा आहे तो जातीवादी आहे, तो मनवादी आहे. तो चेहरा या देशामध्ये विषमतावाद पेरण्यासाठी काम करणारी ही संघटना आहे. भेदभाव पसरवून राज्य करायचे. या देशातल्या आरएसएसला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य हे संविधानिक जे तत्व आहे हे मान्य नाही आणि नेमकं याच्या विरुद्ध काम करतात. ही जी गैरसंवैधानिक संघटना आहे